नमस्कार, मी संदीप देसाई. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज मुंबईतली एक महत्त्वाची बातमी, शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या एका नव्या वादाची बातमी आहे. कारण दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेनं नवा राजकीय वाद निर्माण केलाय. स्पर्धेच्या आयोजनावरून भाजपनं शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. अजान स्पर्धा म्हणजे शिवसेनेनं हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखा असल्याची टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलेली आहे. पहिल्यापासून माननीय शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे, परंतु तो धर्म त्यांचा तो राष्ट्रीयत्वाकडे झुकलेला असायला पाहिजे. राष्ट्रीयत्व हे असायला पाहिजे आणि जे मुस्लिम राष्ट्रीयत्व मानतात, जे मुस्लिम भारतीयांना मानतात, ते मुस्लिम आमचे आहेत. मग ते अब्दुल कलाम असतील, सय्यद किरमाणी असतील, हे आपले साहेब सुद्धा म्हणत होते. आणि इव्हन मातोश्रीवर देखील साहेबांनी नमाज पढायला परवानगी दिली होती ना एका मुसलमान जोडप्याला. तिथे ते धर्म पाळूनच दिलं होतं ना. शेवटी मानवता हा धर्म महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीनेच आपण सगळं करतोय आणि ते करत राहू. पांडुरंग सकपाळ यांनी स्पर्धेचं आयोजन शिवसेनेनं केलं नसून फाउंडेशन फॉर यू या संस्थेनं केल्याचं म्हटलंय. या संस्थेनं आमच्याकडे आयोजनासंदर्भात शुभेच्छा मागितल्या होत्या, त्या आम्ही दिल्या, असं स्पष्टीकरण पांडुरंग सकपाळ यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेलं आहे. काय म्हणालेत पांडुरंग सकपाळ बघूयात. मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर यू नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याचं सुचवलं आणि स्पर्धेला आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रकारच्या शुभेच्छा देताना माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचं वेगळ्या अर्थानं राजकारण करू नये, असं स्पष्टीकरण पांडुरंग सकपाळ यांनी दिलेलं आहे. दरम्यान या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. शिवसेनेने अजानच्या स्पर्धा ठेवण्याचं जाहीर करणं म्हणजे आता फक्त भगवा तो उतरवलेलाच आहे, हिरवा खांद्यावर घेण्यासारखं आहे. अजान आता शिवसेनेला फार गोड वाटू लागला. हे म्हणणं म्हणजे ओवेसींना सुद्धा लाज वाटेल इतके सेक्युलर आता शिवसेनेची लोक बनली आहेत. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचं यांच्या पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यावरून अत्यंत स्पष्ट होतं. आणि म्हणून मला वाटतं मातोश्रीत नमाज पडल्याचा पण उल्लेख करण्याचं या ठिकाणी मोठं विधान या ठिकाणी त्यांचं झालंय. बरं, पांडुरंग सकपाळ हे आमच्या संजय राऊत साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला, हिंदुत्वाला त्या ठिकाणी तिलांजली देणारी वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. तर नवाब मलिक यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण, कला, स्पर्धा यांना धर्माचा रंग देऊ नका, असं आवाहन नवाब मलिकांनी केलं आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेत्यांनी अजान कॉम्पिटिशन सुरू केलेलं आहे, भाजपचे लोक त्याला आक्षेप घेत आहेत. पण त्याला माहीत नाही, सोलापूर असतील, इतर जिल्हे असतील, तिथे गीता पठण कार्यक्रममध्ये मुस्लिम मुलींनी कुठेतरी पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक मिळवलेलं आहे. ही सत्य परिस्थिती. कलेला, अभिनयाला, कुठेतरी कॉम्पिटिशनला धर्माचा चष्मा लावणे हे योग्य नाही, हे भाजपला कळलं पाहिजे. बघूया पुढची बातमी. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची मोठी भीती वर्तवली जाते आहे. मुंबई महापालिकेनं गेल्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या कोरोना चाचण्या केलेल्या आहेत. यामार्फत बाजारात काम करणारे दुकानदार, फेरीवाले, बस ड्रायव्हर, कंडक्टर यांची मोफत चाचणी करण्यात आली. गेल्या 5 दिवसात केलेल्या कोरोना चाचणीमध्ये तब्बल 150 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबई महापालिकेनं या संदर्भात माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका होता, त्यामुळे पालिकेनं खबरदारी म्हणून या चाचण्या केल्या आहेत आणि ही धक्कादायक आकडेवारी आता समोर आलेली आहे. त्यानंतर पुढची बातमी कोरोना लसी संदर्भातली आहे. कारण कोरोना लस आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेल्या नव्या वर्षामध्ये लसीचं वितरण सुरू करण्यात येईल. या लसीच्या साठवणुकीसाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसरामध्ये जागा शोधत होती. त्यामध्ये आता भांडूप आणि कांजूरमार्ग परिसरामध्ये ही जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागांवर मोठ्या प्रमाणावर लसीची साठवणूक करता येणार आहे. लसीचं वितरण होण्याआधीच महापालिकेने ती साठवणूक ठेवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे.
याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. भारतामध्ये लवकरच कोरोनाची लस येऊन त्या लसीचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळ्या राज्यांना तयार राहण्याचे आदेश जे आहे ते केंद्राकडून देण्यात आलेले आहेत. थोड्या दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी VC-वरून केलेल्या बैठकीमध्ये कोल्ड स्टोरेज कसं असावं, काय असावं याबद्दलची चर्चा केली होती. आत्ता आम्ही आलेलो आहोत कांजूरमार्गमध्ये, जिथं आम्ही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेनं कोल्ड स्टोरेज म्हणजे लसीची साठवणूक करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे ती जागा निश्चित केलेली आहे. ती कांजूरमार्ग परिसरामध्ये आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये हे कोल्ड स्टोरेज असणार आहे. सध्या आपण पहिल्या माळ्यावर आहोत, जिथं आत्ताच्या घडीला आरोग्य केंद्र चालवलं जातं आहे. दुसरा आणि तिसरा माळा जो आहे तो मुख्यत्वे आता बंद आहे आणि तो खास करून या साठवणुकीसाठी, लसीच्या साठवणुकीसाठी वापरला जाणार आहे. चौथ्या माळ्यावर मुंबई महानगरपालिकेचं ब्रिज डिपार्टमेंट आहे आणि 5वा माळा अजून सध्या रिकामा आहे. गरज पडल्यास या 5व्या माळ्याचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. खरं तर मुंबई महानगरपालिकेनं वेस्टर्न सबब, ईस्टर्न सबब आणि शहर परिसर अशा 3 ठिकाणी जागेंची पाहणी केली होती, परंतु त्यापैकी कांजूरमार्गची ही जी जागा आहे हिला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण ही जागा अशी आहे जिथे आजूबाजूला दुसरी लगेचच कुठली वसाहत नाही. गाड्यांच्या येण्या जाण्याकरता पुरेसे मोठे रस्ते आणि वाहतुकीकरता सोपं पडेल अशी हे लोकेशन आहे. त्यामुळे सध्या महानगरपालिकेनं ही जागा फायनलाइज केलं असल्याचं कळत आहे. ही दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. कांजूरमार्गची ही जागा अतिशय महत्त्वाची याच्यासाठी आहे कारण आत्ता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती कोरोनाची लस कधी येणार त्याकडे. एकीकडे जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल असं बोललं जातं, तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका आणि भारतानं मात्र लसीकरणासाठीची तयारी सुरू केलेली आणि त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे कोल्ड स्टोरेज हे मुंबईच्या कांजूरमार्ग पूर्व उपनगरामध्ये निश्चित करण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून जयंत पाटील आणि नारायण राणे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. जयंत पाटील आज भाजपचे मंत्री असते असा दावा नारायण राणे यांनी केलेला आहे. भाजपच्या नेत्यांची जयंत पाटील यांच्याशी सगळी बोलणी झाली होती असं सुद्धा दावा नारायण राणेंनी केला आहे. ते म्हणाले असतील ह्या 5 वर्षात पुढच्या 5 वर्षात मीच मंत्री असणार. कारण तुम्हाला कारण असं आहे, आता जर बीजेपीचं सरकार असतं जयंत पाटील इथे मंत्री असते. ही तयारी दाखवली होती त्यांनी. ते फक्त आपलं काम करतात, बाकी काय बोलत नाही. ते माझ्याबद्दलही बोलले. मी समाचार त्याच्याच इस्लामपूरला जाऊन येणार आहे. समाचार ते कसे आहेत सगळी बोलणी आमच्या भाजपच्या नेत्यांची झाली होती. काही गोष्टी थांबल्या होते, नाहीतर ते आता भाजपत असते. अभिनेता किंवा अभिनेत्रीने राजकारणात जाणं काही नवीन नाहीये. त्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही तसा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. पण उर्मिलाचा आतापर्यंतचा प्रवास आपण बघायला हवा आणि त्या प्रवासाबद्दल निश्चितच बोलायला हवं. बघूया त्याबद्दलचाच एक स्पेशल रिपोर्ट. सगळ्या बाळगोपाळांमध्ये प्रसिद्ध गाण्यावर दिसणारा हा गोंडस चेहरा म्हणजे बालकलाकार उर्मिला मातोंडकर यांचा. बालकलाकार म्हणून केलेल्या अभिनयातील प्रवास खरंच खास आहे. मासूम या चित्रपटापासून सुरू झालेलं उर्मिलाचं करिअर पुढे अधिकाधिक खुलत गेलं. नरसिम्हा या चित्रपटात ती पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर वेगवेगळे चित्रपट करत रंगीला मधील तिची बोल्ड भूमिका आणि अंदाज सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पिंजर चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. नंतर काही वर्ष उर्मिला दिसेनाशी झाली. हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला गेली काही वर्ष अभिनयापासून दूर होती. अलीकडेच ती आजोबा या मराठी चित्रपटात दिसली होती. त्या व्यतिरिक्त उर्मिला मोठ्या पडद्यावर दिसली नाही. वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या आणि काही दिवसातच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.
मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणं, मुलाखती यातून त्यांची राजकीय समज आणि सामाजिक प्रश्नाविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती. अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई पोलीस आणि बॉलिवूडमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे अलीकडे उर्मिला पुन्हा चर्चेत आल्या. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेनं त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता उर्मिला थेट सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. शिवबंधन बांधून पुन्हा पुनरागमन करणाऱ्या उर्मिलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतर बघूया पुढची बातमी. BHR संस्थेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आता चौकशी सुरू केलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय. आणि या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये हे प्रकरण दाबण्यासाठी सुभाष देशमुखांवर दबाव टाकण्यात आला असल्याचा दावा खडसेंनी केलाय. आरोपी सुनील झंवर यांच्याकडे राजकीय नेत्यांचे लेटरपॅड कुठून आले असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय. मोठ्या लोकांचे नावं आहेत, जे पॉलिटिकली मजबूत लोक आहेत, ज्यांचा या ठिकाणी संबंध मंत्र्यातंत्र्यांशी होता. कारण मी एक वेळ तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की सुभाष देशमुखांकडे जाऊन मी एक वेळ चिडलो की मी 4-5 वेळा तुमच्याकडे आलो आणि अजून इन्क्वायरी होत नाही, अजून तुम्ही याच्यात येत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की खडसे साहेब मला माफ करा, माझ्यावर दबाव फार मोठा आहे. नाव नाही सांगितलं, पण माझ्यावर परिसर आहे, त्यामुळे मी करू शकत नाही. जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळण्यासाठी सरकार किंवा माध्यमांना तयार होत नाही तोपर्यंत सरकारचा संघर्ष करावा. यानंतर बातमी मराठा आरक्षणावरून पेटलेल्या वादाची. मराठा क्रांती मोर्चाने येत्या 8 तारखेला मुंबईमध्ये धडक मोर्चाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला. येत्या 2 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक होणार आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा समाजाचे समन्वयक आणि अभ्यासक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. SCBC मधील मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितली होती. यानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे. सुपर न्यूमररी आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. तर मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणाचा विषय आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप काळजीपूर्वक हाताळत आहोत. कुठेही चूक राहणार नाही किंवा कमतरता राहणार नाही याची काळजी घेत आहोत. आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण यांनी इतक्या बारकाव्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सर्वांना विचारात त्यांनी घेतलेलं आहे. यश मिळावं आपल्याला आणि मराठा समाजास आरक्षण मिळावं याकरता कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी ते स्वतः घेत आहेत. आम्ही सर्व घेतो आहोत. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सर्व आम्ही सतर्क आहोत आणि काळजी घेतो आहोत. खरं जे आम्हाला काही गोष्टी अद्याप लक्षात अनाकलनीय म्हणतो तसे आहेत की बाकी राज्यांच्या अशा प्रश्नामध्ये स्थगिती आली नाही आणि महाराष्ट्राला मात्र स्थगिती आली. हे थोडं अनाकलनीय आमच्या दृष्टीनं आहे. परंतु लार्जर बेंच पुढं हा विषय घ्यावा यासाठी सातत्यानं मागणी ही आम्ही करतो आहोत. महाराष्ट्र शासन म्हणून करतो आहोत आणि ती मान्य व्हावी ही अपेक्षा आहे. मला खात्री आहे की लार्जर बेंच आपल्याला न्याय देईल. तर ओबीसी नेत्यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया. 1927 मध्ये 10% रिझर्वेशन आता विजेएनटी ABCDला 8% आणि 2% SBCला. तर यामध्ये आता 19% आरक्षण असताना अनेक जिल्ह्यामध्ये हे आरक्षण 5% 6%वर आहे. ओबीसीमध्ये मला असं वाटतं की आरक्षण मागणं म्हणजेच मराठा समाजांनी ओबीसीवर अतिक्रमण करणं आहे. ओबीसींच्या हक्काचं हिरावण्याचा हा अधिकार आम्ही कोणालाही देणार नाही. ओबीसीच्या सर्व मंत्र्यांना मी आवाहन करतो, जर आता शेपूट घालण्याची वेळ नाही
चिपूट घालण्याचं काम केलं तर राज्यामध्ये पहिल्या स्टार्टला ओबीसीच्या मंत्र्याला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। आणि जर तुम्ही ताकदीने मंत्री असाल तर मंत्र्याच्या ताकदीने जर तुम्ही फिरण्याचं काम केलं तर या महाराष्ट्रातला ओबीसी जय भगवान महासंघ तुमच्या गाड्या जाळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। बघूया पुढची बातमी। प्रस्तावित कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर धडक दिली आहे। गेल्या 5 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। प्रस्तावित कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय। आंदोलकांनी बुराडीच्या मैदानात जमावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं। मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचं आवाहन फेटाळून लावलंय। तसंच सरकारने विनाशर्त चर्चा करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। एकीकडे दिल्लीमध्ये नव्या केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय। कृषी कायद्याविषयी काही लोक समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये केली आहे। ब्रेकनंतर बातमी शिर्डीतल्या तीर्थस्थळी मंदिरात पावित्र्य राखलं जावं म्हणून साई मंदिरामध्ये भारतीय पेहराव घालण्यात यावा असं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना करण्यात आलंय। साई मंदिर परिसरामध्ये फलक लावण्यात आलेला आहे। साई मंदिरात तीर्थस्थळी येताना अनेक भक्त तोकडे कपडे घालून येत असल्याचं निरीक्षण दिसून आलेलं आहे। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना आता आपल्याला भारतीय पेहरावामध्ये येता यावं लागणार आहे। साईबाबा संस्थानने तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत हे लावण्यात आलेले आहे। साई भक्तांना संस्थानने विनंती केलेली आहे की आपण पवित्र स्थळी आलेले आहात आणि या ठिकाणी बाबांचं दर्शन घेताना भारतीय संस्कृतीनुसार जी असलेली वेशभूषा आहे ती आपण करावी। अनेकदा दर्शन रांगेमध्ये समाधी मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून अनेक जण येताना दिसत आहेत। मात्र भक्तांना हा निर्णय मान्य आहे का आपण त्यांना विचारूया। काय वाटतं साई संस्थानने हा जो निर्णय घेतला आहे की भक्तांनी तोकडे कपडे घालून दर्शनाला येऊ नये, काय वाटतं योग्य आहे? ती प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी आहे। प्रत्येकाची संस्कृती वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं। ज्याला जे कम्फर्टेबल वाटतं त्यांनी तसे यावं, ज्याला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं त्यांनी यावं। त्याच्यासाठी सक्ती करण्याची काही गरज नाही हो। सक्ती करण्याची गरज नहीं असं साई भक्त म्हणता है। साई संस्थान ने आह्वान किया है कि अगर साई बाबा के दर्शन के लिए आप शिरडी आओगे तो शॉर्ट कपड़े पहनकर मत आना, जगह जगह बोर्ड लगाए। क्या ये डिसीजन सही है? हाँ सही है के हिसाब से। यहाँ मंदिर है, मंदिर में हर लोग अपना अपना का सोचना विचारना लगे तो अच्छा निर्णय है। आपको क्या लगता है ये निर्णय सही है? नाही बरोबर आहे। म्हणजे दर्शनाला येतो तर असे कपडे घालणं गरजेचं नाही आहे। म्हणजे मनात श्रद्धा आहे, सबुरी आहे तर मग कशासाठी असे कपडे घालायचे? पूर्ण कपडे परिधान करा, देवाचं दर्शन घ्या। देवाच्या दारात तुम्ही असं फॅशन करून, इतर वेळेस तर तुम्ही फॅशन करतच असतात, पण देवाच्या दारात तरी नका करू। नक्कीच ह्या साई भक्तांच्या प्रतिक्रिया आहे की जर आपल्याला फॅशनच करायची असेल तर ती इतर ठिकाणी आपण करू शकता। मात्र जर पवित्र ठिकाणी जर तुम्ही दर्शनाला जाणार आहात तर तोकडे कपडे घालू नका। साई संस्थानने देखील आवाहन केलं आहे। त्यामुळे आता शिर्डीत येताना आपण भारतीय संस्कृतीनुसार असलेले जे कपडे आहेत तेच परिधान करून या, अन्यथा आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। या काही घडामोडीनंतर महाप्राईम टाइममध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।